नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की सध्याच्या काळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणात बऱ्याच भागांमध्ये खूप सारा पाऊस लगातार 3-4 दिवस पडत होता. कापूस पिकामध्ये बऱ्याच अंशी पाणी साचल्यामुळं झाडं मरून गेल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याला आपण आकस्मिक मर असं म्हणू शकतो. तर याच्यावरती उपाययोजना काय करता येईल? तर अशी उपाययोजना आहे की जे शेतामध्ये पाणी साचून राहत आहे, त्या पाण्याला वाट करून दिली पाहिजे आणि पाणी शेतामधून पूर्णतः काढून टाकलं पाहिजे. दुसरी उपाययोजना असं की आपण सध्याच्या कंडिशनमध्ये लगेचच त्याला जर आळवणी केली तर पीक आपलं वाचू शकतं. तर आपल्याला काय करायचं आहे, 25 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम, त्याच्यासोबत आपल्याला 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅश आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी आपल्याला 100 मिली प्रति झाड या प्रमाणात आपल्याला आळवणी करायची. याच्यातून काय होऊ शकतं, तर त्या झाडांमध्ये परत एकदा प्राण येऊ शकतो आणि ते झाड चांगल्या पद्धतीनं जगू शकतं. दुसरा एक मुद्दा आहे, जमिनीमध्ये वापसा तयार झाला की लगेच आपल्याला थोडीशी त्यांना झाडाच्या बुंध्याला आपल्याला माती लावायची आहे. अशा पद्धतीनं जर आपण उपाययोजना केली तर आपली जी काही कापसाची झाडं आहेत ती वाचू शकतात. अशा पद्धतीने उपाययोजना करा आणि आपल्या पिकांना सुरक्षित करा. धन्यवाद.